पण आज पाडळी या गावात प्रगतील शेतकरी आणि बागायतदार तसेच गावचे पोलीस पाटील पिंपळेश्वर नानावरे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे. तर त्यांनी नवीन प्रयोग असा केलेला आहे. डाळिंबामध्ये आंतरपीक केळीमध्ये टोमॅटोमध्ये आंतरपीक केळी हे असं केलं आहे. तरी आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊ. त्यांनाच विचारू आपण हे तुम्ही कसं शक्य केलं. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. नाव माझं पिंपळेश्वर प्रभाकर नानावरे, मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी 10 गुंठ्यामध्ये देशी केळीची रोपांची लागवड मी 120 रोपं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये आंतरपीक टोमॅटो घेतलेले. टोमॅटो विरांग जातीचं लावला, पण अंतर कमी असल्यामुळे मला कैचीचं स्टेजिंग करता आलं नाही. म्हणून मी असं पूर्ण डांब रवले आणि पूर्ण त्याला आडवं स्टेजिंग केलेलं आहे. बिलकुल पडलेलं नाही आणि बुडक्यापासून शेंड्यापर्यंत जबरदस्त मालाची सेटिंग झालेली आहे आणि फुगवण पण झालेली आहे. कमीत कमी एक झाड 5 किलो माल देईल इथपर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन आहे. बर, मग तुम्ही हे विरांग ही जातीची व्हरायटी लावली. तुम्ही नेहमी ही व्हरायटी लावता का ह्या सीझन लावता? माझा हा दुसरा प्लॉट आहे. पहिला प्लॉट माझा 12 गुंठ्याचा प्लॉटमध्ये मी 1200 क्रेट काढलं होतं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये. त्याला सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे लकडे साहेबांनीच मार्गदर्शन केलं होतं. तोही खूप सुंदर प्लॉट बसला होता. त्या प्लॉटचे वैशिष्ट्य एकच होते की त्याची उंची 7 फूट झाली होती. तर कंपनीच्या लोकांना ड्रोननं शूटिंग करून त्या कंपनीचे फोटो घ्यावे लागले होते. असा प्लॉट गेल्या वर्षी होता आणि त्याच्याच अनुषंगानं हा प्लॉट मी केलेला आहे. पण सर आता तुम्हाला ह्या प्लॉट लावलाय, हा किती दिवसाचा प्लॉट झालाय? हा प्लॉट आता 70 दिवसाचा आहे. 70 दिवसाचा आहे. 70 दिवसामध्ये पाहता तर त्या प्लॉटला एकदम ग्लेजिंग वगैरे, चमक बिमक, फुटव्यांची संख्या, वाढ आणि फळांची संख्या भरपूर आहे. तुम्हाला ह्या किती अपेक्षा उत्पन्नाची? अपेक्षित उत्पन्न माझं असं आहे की ह्या 10 गुंठ्यामध्ये माझं कम्प्लीट आहे ना, मला 600 ते 750 क्रेटचं माझं टार्गेट आहे. 600 ते 750 क्रेट. बरं, मग मला सांगा ही आता तुम्ही लावल्यापासून ह्याची ट्रीटमेंट कशी घेतली, किंवा बाबा तुम्ही लागण झाल्यापासून ह्या क्षेत्रामध्ये किती रोपं लावल्यात आणि लागण झाल्यापासून काय काय खर्च केला किंवा कसा केला आणि ह्याचं तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटलं? या 10 गुंठ्यामध्ये फक्त 2200 रोपांची लागवड केलेली आहे. 2200 रोपांमध्ये मी सुरुवातीला 3 ट्रिंचिंग घेतलेली आहेत आणि नंतर ते वेळच्या वेळी मला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व सोमेश्वर कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत मला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्याच्याकडून मी पूर्णपणे त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. मग तुम्हाला आता ह्या किती उत्पन्न अपेक्षित आहे ह्या, म्हणजे माल सुरुवातीपासून चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत मी सांगितलं ना, मला 400 ते 450 क्रेट, यात कमीत कमी 400-450 क्रेट आणि जास्तीत जास्त 500-550 क्रेटच्या याच्यात अपेक्षा आहे माझं. किती क्षेत्रात या? हे 10 गुंठ्यामध्ये. ओके. मग आता तुम्ही ही जी आंतरपीक केळी केली, ही केळी आंतरपीक करत असताना बाबा कसं तुम्हाला काय डोक्यात कसं तुमच्या आलं की आपण ह्यात केळी पीक आंतरपीक करावं? केळी आंतरपीक म्हणजे मी सुरुवातीला ह्यात कांदा लागवड केली होती. कांदा लागवड मध्ये मी केळीच प्लांटेशन केलं होतं आणि ते केल्यानंतर मला टोमॅटो करण्याची जिद्द निर्माण झाली आणि टोमॅटो करत असताना मग त्याचे नाव ज्यावेळेस मी बघितलं की ह्याच्यात एक बेड टाकला तर अंतर कमी होते, म्हणून मी 3 सऱ्या काढल्या. ॲक्च्युली हे दाट झालेलं आहे, पण दाट होऊनही पूर्ण औषधाची आणि खतांची मात्रा आणि त्याची ट्रीटमेंट योग्य झाल्यामुळे मला पूर्णपणे याचा बेनिफिट भेटलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की कुठलंही पीक करताना आंतरपिकाचा जर विचार केला तर कुठलं तरी एक पीक तुम्हाला फायदा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून लॉस हा विषय आंतरपिकामध्ये कमी राहतो. धन्यवाद सर, तुम्ही आपलं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. तसं तुम्ही आमच्या बळीराजा शेतकरी चॅनलला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.